छत्रपति संभाजीनगर शहर जलापूर्ति योजना का कार्य अनेक बाधाओं को पार करते हुए लगभग पूरा होने को है। यदि दिसंबर के अंत तक 200 एमएलडी अतिरिक्त जल उपलब्ध हो जाता है तो योजना का संपूर्ण कार्य मार्च 2026 तक पूरा हो जाना चाहिए। नए 26 एमएलडी जल उपचार संयंत्र से शहर में पानी की आपूर्ति बढ़ गई है, जिससे पानी की आपूर्ति में 2 दिन की कमी आएगी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने शनिवार को यह आदेश दिया। पहले अतिरिक्त पानी के लिए अक्टूबर की समय सीमा थी, लेकिन आज मुख्यमंत्री ने रुख में बदलाव के कारण शहर में पानी का इंतजार अब 2 महीने और बढ़ गया है। मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की संभाजीनगर शहर पाणी पुरवठा या अंतर्गत त्यातलाच एक टप्पा म्हणजे 26 एमएलडी पाणी पुरवठ्याचं जलपूजन हे आपण आज या ठिकाणी करतोय। खरं म्हणजे मगाशी याचा इतिहास आपण बघितला। 2019 साली संभाजीनगर शहराला नीट सुरळीत पाणी पुरवठा व्हावा या दृष्टीनं आपण साधारण 2050 सालापर्यंतचा विचार करून संभाजीनगरची पाणी पुरवठा योजना सुरू केली होती आणि जवळपास त्या ठिकाणी 1800 कोटी रुपयाची योजना त्याला मान्यता दिली। मान्यता दिल्यानंतर संभाजीनगरचे सर्व लोकप्रतिनिधी त्यावेळेस मला येऊन भेटले आणि म्हणाले, तुम्ही मान्यता दिली पण जो हिस्सा या योजनेचा महानगरपालिकेला घालायचा आहे त्याची किंमत जास्त आहे, महानगरपालिकेला ते करणं शक्य नाही। त्यावेळेस आपण एक दुसरा ऑर्डर काढला आणि महानगरपालिकेचा हिस्सा देखील महाराष्ट्र शासनच त्या ठिकाणी भरेल अशा प्रकारचा निर्णय आपण केला आणि त्यानंतर याला पुढे नेण्याचं काम आपण केलं। मध्यंतरी काही वेगळे निर्णय देखील झाले, महानगरपालिकेचा हिस्सा महानगरपालिकेनेच भरावा असाही काही निर्णय झाला, पण ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण जाण्याचं कारण नाही। पण मला या गोष्टीचा आनंद आहे की त्यानंतर ज्यावेळी पुन्हा शिंदे साहेबांचं सरकार आलं त्यावेळी आपण या योजनेला अमृत योजनेचा भाग केलं होतं आणि माननीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी देशभरातल्या शहरांकरता पाण्याचा पुरवठा आणि मलनिस्सारण याकरता अटल अमृत योजना सुरू केली आणि त्यातनं हजारो कोटी रुपये हे महाराष्ट्रासारख्या राज्याला देखील त्यांनी दिले आणि त्या योजनेचा भाग आपण याला केलं आणि मूळ योजनेमध्ये अधिक सुधारणा करून 56 एमएलडीच्या ज्या काही जुन्या योजना होत्या त्याचं एक प्रकारे पुनरुज्जीवन करायचं अशा प्रकारचा निर्णय त्याच्या अंतर्गत झाला आणि एकूण सगळ्या जी काही योजना आहे त्या योजनेची कॉस्ट किंमत ही 2700 कोटी रुपयापर्यंत गेली आणि त्याचं काम हे अत्यंत वेगाने आपण सुरू केलं। आपण बघितलं असेल तर 23 पासून 25 पर्यंत 18% 82% आपण या कामामध्ये आलेलो आहोत आणि सगळ्यात महत्वाचं याला वॉर रूम प्रोजेक्ट आपण केला आणि वॉर रूम प्रोजेक्ट करून यातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न आपण केला। मी आपल्या संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त असतील श्रीकांत आणि आपल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची टीम असेल या सगळ्यांचं या ठिकाणी निश्चितपणे अभिनंदन करेन की खूप अडचणींचा सामना करत करत अडथळ्याची शर्यत पार पाडत ही योजना इथपर्यंत पोहोचलेली आहे आणि दरम्यानच्या काळामध्ये आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी खूप शिव्या देखील खाल्ल्या, पण याचा चांगला पाठपुरावा केला आणि दरवेळेस शिंदे साहेबांकडे माझ्याकडे बैठकांवर बैठका याच्या झाल्या आणि आज अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आपण पोहोचलो। कालच्या वॉर रूममध्ये याचा आढावा मी घेतला आणि मला विश्वास आहे की पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये आता छोट्या छोट्या गॅप्स राहिलेल्या आहेत त्या सगळ्या गॅप्स आपण पूर्ण करू आणि ऑगमेंटेशनचं काम हे पूर्ण होईल। डिस्ट्रीब्युशनमध्ये आता जसं सांगितलं की 56 आपल्याला ईएसआर तयार करायचे आहेत, त्यापैकी 30 पर्यंत आता आपण पोहोचू। कालांतराने इतरही सगळे त्या ठिकाणी पूर्ण होतील आणि
हे पूर्ण झाल्यानंतर संभाजीनगर सारख्या शहराला त्या ठिकाणी पुढचे 25-30 वर्ष जी काही अपेक्षित लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येला अपेक्षित पाणी पुरवठा म्हणजे ज्याला आपण 365 दिवस आणि 24/7 म्हणजे शाश्वत पाणी पुरवठा म्हणतो, अशा प्रकारचा पाणी पुरवठा हा आपल्याला देता येईल अशा प्रकारची योजना आता पूर्णत्वाकडे चालली आहे. आणि म्हणूनच त्यातला रिहॅबिलिटेशनचा पहिला टप्पा जर आपण आता पूर्ण केला तर त्यातनं 26 MLD अधिकचं पाणी आपण देऊ शकतो. आणि म्हणूनच आज या ठिकाणी आपण सगळे लोक उपस्थित झालो. मला हेही सांगितलं पाहिजे की आता जो काही महानगरपालिकेचा 800 कोटी रुपयाचा हिस्सा आहे तोही आपण हुडकोच्या माध्यमातून महानगरपालिकेला उपलब्ध करून दिलाय. पुढच्या महिन्याभरामध्ये त्याचं सगळं सायनिंग होईल आणि ते पैसे देखील उपलब्ध होतील. त्यामुळे महानगरपालिकेच्या हिस्स्याची चिंता आता उरलेली नाही. आणि म्हणून मध्यंतरीच्या काळात श्रीकांत वगैरे सगळे चिंतेमध्ये होते की साहेब 800 कोटी रुपये झाले पण उरलेले 2700 आहेत, उरलेले पैसे कुठनं येणार. पण आता त्याचीही चिंता उरलेली नाही. तेही पैसे हे पूर्णपणे त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेले आहेत. मला विश्वास आहे की आता उरलेली योजना ही वेळेमध्ये पूर्ण होईल. खूप अडचणी या योजनेमध्ये आल्या.